नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एस टी महामंडळची जी काही भरती आहे त्या भरतीची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे आणि तुम्ही जर या ठिकाणी 10वी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. पदवीधर असाल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता आणि यामध्ये अर्ज कसा करायचा, जागा किती आहेत ते आपण या ठिकाणी सविस्तर बघणार आहोत. बघा नेमकी जाहिरात काय आहे. तर नुकतेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने विविध प्रशिक्षणार्थी पदासाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ओके, त्यानंतर यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. नुकतेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने विविध प्रशिक्षणार्थी पदासाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती नाशिक विभागीय कार्यालयामार्फत जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. त्यानंतर या भरती अंतर्गत एकूण 367 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. मोठ्या प्रकारची भरती आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही या ठिकाणी या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच फॉर्म भरायला पाहिजे, कारण की कॉम्पिटिशनचा जर विचार केला तर सध्या हातामध्ये जी नोकरी येईल ती नोकरी आपण स्वीकारली पाहिजे आणि त्यानंतर तुमचे जे काही वेगळे स्वप्न असतील ते त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आता यामध्ये या विषयामध्ये नाशिक जिल्ह्यासाठीची ही भरती आहे. त्याचबरोबर बाकीच्या जिल्ह्याच्यासुद्धा भरती निघू शकतात. अशाच प्रकारे आणि या डिटेलमध्ये आपण या भरतीची जी काही ऑफिशियल नोटिफिकेशन आहे तीसुद्धा बघणार आहोत. त्यामध्ये किती जागा आहेत, त्यानंतर कोणत्या पदासाठी किती पात्रता आहे, त्यासाठी वयाची पात्रता काय आहे, त्याला पगार किती आहे आणि तो जो प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे तो नेमका किती आहे, हे सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो विषय बघणार आहोत. परंतु त्याआधी या व्हिडिओमध्ये जे काही प्राथमिक माहिती आहे ती आपण संपूर्ण घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि बाकीच्या ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतीलच. त्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. ओके, त्यामध्ये बघा आता विषय असा आहे की 367 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, ज्यात अभियांत्रिकी पदवीधर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, मेकॅनिक मोटर व्हेकल, शीट मेटल वर्कर, त्यानंतर आहे वेल्डर, त्यानंतर आहे गॅस अँड इलेक्ट्रिक, पेंटर आहे, मेकॅनिक डिझेल आहे, इलेक्ट्रिशियन आहे, फिटर, टर्नर आणि कार्पेंटर या पदाचा समावेश यामध्ये असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. काही ठिकाणी पदवीधर मागितलेला आहे, काही ठिकाणी 10वी मागितलेला आहे, प्लस तुमचा जो काही ट्रेड आहे तो ट्रेड मागितलेला आहे. ते आपण सविस्तर जाहिरातीमध्ये बघणार आहोत. या पदासाठी अर्ज सादर करण्याचा अंतिम मुदत 11 ऑगस्ट 2025 आहे. म्हणजे जवळ आलेली आहे डेट. आपल्याला थोडा उशीर झालेला आहे ॲड टाकण्यासाठी, परंतु काही हरकत नाही, तुम्ही फॉर्म आतासुद्धा भरू शकता. इच्छुक उमेदवारांचे वय 14 ते 30 यांनी सांगितलेलं आहे. 14 इथं मला वाटतं चुकीनं आलं असेल, 18 वगैरे त्या ठिकाणी असेल. 30 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. आणि या ठिकाणी जे काही कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी शिथिलता देण्यात आलेली आहे नोटिफिकेशनमध्ये, तसं त्यांनी सांगितलेलं आहे. SCचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जवळपास 43 वर्षापर्यंत त्या ठिकाणी मुदत असणार आहे. त्यामध्ये आपल्याला फॉर्म जर भरायचा असेल या ठिकाणी तर काय करायचं आहे, तर ही यांनी एक साईट दिलेली आहे apprenticeship.gov.in या संकेतस्थळाला सर्वप्रथम भेट द्यायची आहे. हे केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाचे संकेतस्थळ आहे. यावर विविध राज्यातील पदभरती संदर्भात माहिती दिलेली असते. या संकेतस्थळावर गेल्यावर त्यात राज्य परिवहन महामंडळाची जाहिरात आपल्याला दिसेल. ती जाहिरात उघडल्यावर त्यावर एकदा क्लिक करा. क्लिक केल्यावर त्यातून तुम्हाला अर्जाचा नमुना काढता येईल. हा अर्जाचा नमुना आपल्याला पूर्णपणे भरायचा आहे. भरलेला नमुना राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यालयात पाठवायचा आहे. या संदर्भात आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास आपण नजीकच्या राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यालयातही भेट देऊ शकता. तेथूनही आपल्याला सविस्तर माहिती घेता येऊ शकते. काही टेन्शनचा विषय नाही आहे.
आपल्या चॅनलवर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा या अर्जाचा नमुना देण्याचा प्रयत्न करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओच्या. त्या कारणामुळे तुम्हाला तिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता आणि प्रिंटसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. ओके. त्यानंतर बघा, पुढच्या व्हिडिओच्या बाबतीत मी सांगतो आहे, या व्हिडिओच्या बाबतीत सांगत नाही आहे. या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील प्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. प्रशिक्षणार्थी उमेदवारांच्या निवडीसाठी अर्जाचा नमुना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयात ND पटेल रोड, शिंगाडा तलाव, नाशिक येथे उपलब्ध आहे. हा अर्ज नमुना भरून कार्यालयात सादर करावयाचा आहे. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. राज्य सरकारवर कर्जाचा डोंगर वाढल्याने सध्या विविध विभागातील पदभरती बंद असताना ST महामंडळात मात्र नवीन पदभरतीची जाहिरात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी या ठिकाणी असणार आहे, असं एकूण यांचं या ठिकाणी सांगणं आहे. आता ही जी जाहिरात आहे ही जाहिरात महत्त्वाची आहे. नाशिक विभागाची जाहिरात आहे. त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता आणि बाकीच्या जिल्ह्याचे जे काही विद्यार्थी असतील ते त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात की नाही ते सुद्धा आपण पुढचे जे काही डिटेल नोटिफिकेशन आहे त्यामध्ये आपण तो विषय बघणार आहोत. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक नवीन अपडेटसुद्धा येणाऱ्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. ती म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोच्या ज्या काही जागा आहेत त्या जागा भरपूर जागा निघालेल्या आहेत. त्यामध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यामध्ये तुमची पात्रता, तुम्ही त्या पात्रतेमध्ये जर बसत असाल तर त्या ठिकाणी 10वीच पात्रता मला वाटते त्या ठिकाणी दिलेली आहे. तो सुद्धा व्हिडिओ आपण अपलोड करण्याचा प्रयत्न करू आपल्या चॅनलवर. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तो व्हिडिओ पोचवा, कारण की ती जी पोस्ट आहे असिस्टंट इंटेलिजन्स ऑफिसर, तर ही पोस्ट चांगली आहे आणि त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या त्या जागा आहेत. पगारसुद्धा भरपूर आहे, सुविधासुद्धा भरपूर आहेत. तो फॉर्मसुद्धा भरण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर जे काही आपलं IBPS आहे, बँकिंगच्या ज्या काही जागा आहेत, काही विद्यार्थी पदवीधर असतील तर त्यांच्यासाठीसुद्धा IBPSच्या जागा निघालेल्या आहेत. तो फॉर्मसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी भरा. परंतु त्या अगोदर हा जो आपल्या स्टेट गव्हर्नमेंटचा विषय आहे तर हा फॉर्म तुम्ही 10वी जर तुमची झालेली असेल तर तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म नक्की भरायला पाहिजे. कारण की कॉम्पिटिशनचं सध्या युग आहे आणि जी नोकरी आपल्या हातात आहे त्या नोकरीला स्वीकारून बाकीच्या गोष्टी आपण या ठिकाणी करायला पाहिजे. यामध्ये ज्या जागा आहेत त्या जागा भरपूर आहेत. आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. एकूण जागा यांनी सांगितलेल्या आहेत जवळपास बघा या भरती अंतर्गत एकूण 367 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, ज्यात अभियांत्रिकी पदवीधर, ओके हा विषय आपण सोडून देऊ. जे काही इंजिनियर्स आहेत त्यांच्यासाठी तो विषय असू शकतो. परंतु मी ती ॲड बघितलेली आहे. त्यामध्ये 1-2 जागाच फक्त या ठिकाणी जे काही इंजिनियर आहेत त्यांच्यासाठी आहेत. बाकीच्या ज्या काही जागा आहेत या जागा जास्तीत जास्त जागा जे आपले 10वी पास विद्यार्थी आहेत, ITI ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी जास्त जागा आहेत. त्या कारणामुळे तिथं तुम्ही फॉर्म भरू शकता. यानंतरचा जो काही व्हिडिओ असेल त्यामध्ये डिटेल नोटिफिकेशन जे आहे, ऑफिशियल नोटिफिकेशन, यामध्ये फक्त आपण माहिती बघितलेली आहे. परंतु प्राथमिक माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. त्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण तो सविस्तर विषय बघणार आहोत. ओके, धन्यवाद, थँक्यू.